पंकजाताईने जी मुख्यमंत्री योजनेची डिक्लेअर केली पशुसंवर्धन योजना, ती योजना फक्त आता ती डिक्लेअर करून 6 महिने झाले. हां, तिची साईटच बंद आहे, साईटच चालू आहे. त्याच्यामुळे विचार करा, आज शेतकऱ्यासाठी जे आज आपण जो बेरोजगार जे आहे म्हणजे शेतकऱ्याचं जे काय नाही सगळी योजनेची जी इच्छा आहे करायची, त्याला त्या ऑनलाईन असल्यामुळे ते ॲप्लिकेशन सबमिट होतं. त्याच्यामुळं ती साईट फक्त ती ॲप्लिकेशन फॉर्म भरलं जातं, ज्या टायमाला त्या ठिकाणी गेलं जातं त्या ठिकाणी तिथं ती आदिवासी आपली वही योजना अजून बंद झाली. असे 5 वर्षापासून बंद. त्याच्यानंतर आज आपण जे अण्णासाहेब पाटील महामंडळाची कंटिन्यू झालं, अण्णासाहेब पाटील झालं, त्यानंतर वसंतराव झालं, त्याच्यानंतर तुमचं जे CMGP झालं. तर ज्या काय होतं जो शेतकरी एकदम म्हणजे त्याला जे कर्ज व्याज करतो म्हणून ते एकदम उत्साहाने ते फॉर्म भरतो, पूर्ण प्रपोजल तयार करतो. आतापर्यंत मी माझं कॉर्पोरेट DSA माझ्याकडे मी 100 ते 200 प्रपोजल मी माझ्या हाताने सबमिट केलेले. एकही नॅशनल बँकेनं आतापर्यंत त्यांना कर्ज दिलेलं नाही. एकही नॅशनल बँकेने दिलेलं नाही. तो काय करतो, मजबुरीने जातो एखाद्या कॉर्पोरेट बँकेत. अपर कलेक्टर साहब से मिले, उन्होंने बोला कि हम 2 दिन में ये आपकी जो मांग है वो सामने हम ऊपर भेजेंगे और उस पर कारवाई करेंगे. तर समजा 2 दिवसामध्ये तुमची मागणी, आम्ही 8 दिवसाचा वेळ दिला आहे. 8 दिवसात जर आमची मागणी पूर्ण नाही केली तर आम्ही पक्षाच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करू. वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद शहराध्यक्ष. बहुजन आघाडीचा विजय असो. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. नारे दो. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. सगळे बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे. कारण आज आमच्यासोबत सर्व शिष्टमंडळ आणि पक्षाच्या वतीने आमचे महासचिव पवनभाऊ खिल्लारे, आनंदभाऊ शेजवळ, त्यानंतर आमचे दाभाडे दादा, त्यानंतर आमचे सर्वच पदाधिकारी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जी शासनाने शेतकऱ्यांसाठी जी एक योजना आणलेली आहे, ते NLM जी योजना आहे, ती योजना शेतकऱ्यांना जे 50% सबसिडीवर नाबार्ड अंतर्गत जे लोन दिलं जातं हे 5 वर्षापासून बंद आहे. त्यानंतर जी आता पंकजाताई मुंडेंनी जी योजना केली मुख्यमंत्री हे पशुसंवर्धन योजना, ही योजना 6 महिने डिक्लेअर होऊन 6 महिने झाले तरी ते योजनेला आजपर्यंत तिची साईट चालू नाही आहे. त्यानंतर आज आपण बघत असाल या ठिकाणी अण्णासाहेब पाटील महामंडळ, यानंतर वसंतराव नाईक महामंडळ, यानंतर मुख्यमंत्री योजना, या सर्व योजना ह्या फक्त कागदावर आहे. आपला एक सर्वसाधारण शेतकरी किंवा मजूर हे लोन घेण्यासाठी जेव्हा जातो, ही सगळे प्रोसेस झाल्यानंतर ज्या टायमाला नॅशनल बँकेकडे जी फाईल जाते, ती फाईल गेल्यानंतर ती बँक कमीत कमी 4 महिने 2 महिने 4 महिने त्यांना चक्रा मारायला लावती. चक्रा मारल्यानंतर ते काही कारण दाखवून ती फाईल कॅन्सल करून देते. म्हणजे आतापर्यंत या BJP सरकारच्या जेवढ्या काही योजना आलेल्या आहे या सर्व फसव्या योजना आहे. यांनी आजपर्यंत कोणालाही त्याचा लाभ मिळाला नाही आहे. मी चॅलेंज देऊन सांगतो, मला यांनी सांगावं नॅशनल बँकेने की या ठिकाणी CMGP असेल किंवा अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल किंवा शासनाच्या ज्या शेतकऱ्याला ज्या गाई म्हशी पालनच्या योजना असतील त्या NLM किंवा मुख्यमंत्री योजना, ही आतापर्यंत कुठेही कोणाला मिळालेली नाही, फक्त या फसव्या योजना आहे. तर आमची आज आम्ही कलेक्टरला मागणी केलेली आहे की ही योजना ताबडतोब चालू करावं, नसता आम्ही पक्षाच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करू. अभी आपका कलेक्टर